आज आपण प्रॅक्टिस सेट 45 बघूया. पहिलं गणित, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. याचा अर्थ मराठीत बघूया. मी गणित लिहून घेतले बघा मराठीत. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे हा चौरस आहे आणि चौरसाची एक बाजू दिलेली आहे 12. मी उत्तरात लिहून घेतले बघा खाली. पहिल्यांदा साइड ऑफ अ स्क्वेअर, चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर. चौरसाची बाजू बरोबर 12 सेंटीमीटर. सेमी आणि मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी असे मी दोनदा लिहून घेतलेले आहे. आता आपण काय करूया, त्याचं क्षेत्रफळ काढूया. सूत्र, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड. म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग, म्हणजेच बाजू गुणिले बाजू. बाजू आहे 12 म्हणून काय दिले बघा मी, 12 कंसाचा वर्ग बरोबर 12 गुणिले 12. 12चा वर्ग येतो, 12चा 12 म्हणजे 2 वेळा गुणाकार केला तर 144 येतो. तर उत्तर लिहिताना आपण काय लिहिले, 144 144 स्क्वेअर सेंटीमीटर सेमीच्या मुलांसाठी. आणि मराठी माध्यमच्या मुलांनी लिहायचंय 144 चौरस सेंटीमीटर. आता दुसरा प्रश्न पाहूया. इफ द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. मराठीत बघूया. 15 सेमी लांबी व 5 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ काढा. आता या गणितामध्ये बघा, सुरुवातीला दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहून घेतल्यात. लेंथ ऑफ रेक्टेंगल 15 सेंटीमीटर म्हणजेच आयताची लांबी बरोबर 15 सेंटीमीटर. ब्रेड्थ ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर म्हणजेच आयताची रुंदी 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आता मी या ठिकाणी क्षेत्रफळाचं सूत्र लिहिले. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 15, मी 15 लिहून घेतलं, गुणिले रुंदी दिलेली आहे 5 म्हणजे त्यांचा गुणाकार येईल 75. 15 5 75. 75ला युनिट मात्र इथं एकक लिहिताना लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर सेमीच्या विद्यार्थ्यांनी, आणि मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी लिहायचं 75 चौरस सेंटीमीटर, चौ सेमी असं थोडक्यात दिलं तरी चालेल. आता आपण तिसरं गणित बघूया. द एरिया ऑफ रेक्टेंगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स पेरिमीटर. याचा आपण मराठीत अर्थ बघूया. बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस सेंटीमीटर असून लांबी 17 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची परिमिती काढा असा प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी बघा, आपण दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सुरुवातीला लिहून घेतल्यात. काय काय दिले बघा. लेंथ ऑफ रेक्टेंगल 17 सेंटीमीटर म्हणजे आयताची लांबी त्यांनी दिलेली आहे 17 सेंटीमीटर. पुन्हा ब्रेड्थ ऑफ रेक्टेंगल म्हणजे आयताची रुंदी त्यांनी दिली नाही म्हणून मी दोन्ही ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह लिहिलेलं आहे. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टेंगल हा 102 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे 102 चौरस सेंटीमीटर. आणि पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल प्रश्नचिन्ह आहे बघा, म्हणजे आयताची परिमिती त्यांनी काढायला सांगितलेली आहे म्हणून दोन्ही ठिकाणी मी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. 2 घटक त्यांनी काढायला सांगितले, एक म्हणजे आयताची रुंदी आणि दुसरं म्हणजे आयताची परिमिती. सुरुवातीला आपण आयताचं क्षेत्रफळ दिले त्यांनी आणि लांबी दिली, त्याच्यावरून रुंदी काढावी लागेल म्हणून आपण क्षेत्रफळाचं सूत्र सुरुवातीला लिहूया. बघू बघा, एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता मी या ठिकाणी क्षेत्रफळ त्यांनी दिले ते लिहिलं या ठिकाणी 102, बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह. इथे लांबी दिलेली आहे म्हणजेच लेंथ ती 17 या ठिकाणी लिहून घेतलं, गुणिले या ठिकाणी रुंदी मात्र दिलेली नाही म्हणून रुंदी हा शब्द तसाच लिहिला म्हणजे ब्रेड्थ. आता आपण काय करायचं, रुंदी किंवा ब्रेड्थ हे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, सॉरी उजवीकडे आहे, तर उजवीकडे तसंच ठेवायचं आणि हे 17 या ठिकाणी जे उजवीकडे आहे ते या ठिकाणी डावीकडे आणायचं आहे. याला पक्षांतर म्हणतो आपण, पण 17 इथं गुणाकाराच्या रूपात आहे, ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर भागाकाराच्या रूपात जाईल हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय होईल, 102 अंशात राहील आणि 17 मात्र इकडचं इकडे छेदात येईल. आपण आता काय करूया, 17 ने 102 ला भाग लावूया. 17चा पाढा म्हणूया, 17 एके 17 आणि
आणि 17 सक्क दुग्गदर्शी म्हणजेच 102. 17 सक्क 102 म्हणजे 6 आलं. म्हणजेच रुंदी किंवा ब्रेड बघा इथं लिहिले मी, रुंदी किंवा ब्रेड किती आली तर 6 सेंटीमीटर आहे. आता आपण रुंदी काढली, त्याच्यानंतर आपण काढणार आहोत पेरिमीटर म्हणजेच परिमिती. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. आता त्याचं सूत्र आपण लिहिलं मराठीत, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण. आता 2 लिहिलं बाहेर कंसात, इथं लांबी आपल्याला आधीच दिली होती त्यांनी 17, ते मी 17 या ठिकाणी लिहिली, अधिक रुंदी जी आपण इथं रुंदी काढली बघा 6, ती मी इथं लिहिली 6 आणि कंस पूर्ण. कंसातल्या दोन्ही संख्यांची मी बेरीज केली, 17 आणि 6 23 येतो. 23 आणि हे 2 कंसाच्या बाहेर आहेत. कंसाच्या बाहेर कोणताही अंक असेल तर तो गुणाकाराच्या रूपात असतो, हे लक्षात ठेवा. 2 गुणिले 23, 23 गुणिले 2, 23 दोन्ही 46. आता ही 46 ही काय आली परिमिती. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 46 सेंटीमीटर.